जय गंगोत्री, जय यमुनोत्री, जय केदार, जय बद्रीनाथ। आज आम्ही आलेलो आहोत गंगोत्री धामला। गंगोत्री धाम हे उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये हर्षिल जिथे आपले रामतेरी गंगा त्याच्या पुढे गेलेले आहे, त्या पुढे गंगोत्री धाम आहे। आणि आता आम्ही गंगोत्री धामचं दर्शन करणार आहे आणि सोबत तुम्हालाही दर्शन करणार आहे। तर तुम्ही बघू शकता गंगोत्री धामचा सुंदर नजारा आणि आमच्यासोबत तुम्ही गंगा मैयाचं दर्शन करा। आणि नॉलिनी घेतली गंगाजली है ना, गंगाजली वीडियो लेना पड़ेगा, इधर खड़े रह के। नमस्कार। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे गंगोत्री धाममध्ये आणि ही वाटेची गंगा मुख्य गंगा गोमुखला आहे आणि आम्ही सगळे इकडच्या गंगाजल्या भरून घेतलेल्या आहे, कोणी आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी, कोणी गुरुसाठी। तर तुम्ही दर्शन करू शकता गंगा मातेचं। साईडचं पण दाखव। फायनली आम्ही आता याच्यामध्ये गंगा घेतलेली आहे आणि खरं तर या आज इकडचा गेटअप केला आहे। थोडीशी वेगळी दिसते मी, मला खरं तर सवय नाही आहे या सगळ्या गोष्टींची, पण ग्रुपमध्ये आमचा असा नियम आहे की जे पण करायचं तर चौघींनी मिळूनच करायचं। तर त्यासाठी मी असा गेटअप घेतलेला आहे आणि आता मी गंगा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या मुंबईमध्ये आपल्या घरी येणार आहे मी आणि छोटीशी पूजा नक्कीच होईल। तर इथल्या गंगेचं पाणी इतकं थंड आहे की अक्षरशः फ्रीजमधलं बर्फापेक्षाही खूप थंड आहे, ठेवू शकत इतकं थंड पाणी आहे, पण खूप छान वाटलं। फायनली आता आम्ही इकडे गंगा पूजेसाठी बसलेलो आहोत आणि हे ब्राह्मण पंडित जी आहेत हे पूजा करून देतात आम्हाला। हाथ जोड़िए, गणेश जी का ध्यान लगा। ओम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदिताय नागाननाय स्तुतिय विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम गणानन्त्वा गणपतिं गवामहे, प्रियाणन्त्वा प्रियपतिं गवामहे, निधीनान्त्वा निधिपतिं गवामहे। वसोर्वम् आहं जाने गर्भधम्मा त्वमजासि गर्भधम्मा। अम्बे अम्बिके अम्बालिके नमः दक्षिणा शुभ्रिकां गाम्भीरवासिं गंगणपते नमः। बोल गंगा मैया की, गजानन भगवान की। ओम हरि ओम स्वस्ति स्वस्ति। व्याप्तं येन चराचरं तद्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरि ओम। अब बारी बारी से आरती करो। ओम जय गंगे माता मैया, जय गंगे माता। जो नर तुमको जाता, जो नर मैया जी को जाता, मन वांछित फल पाता। ओम जय गंगे माता, गंगे की ज्योति तुम्हारी। अशा प्रकारे आमची गंगेची इथे पूजा झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते। तर इथे आम्ही जे पण कमंडलू किंवा गंगाजली किंवा गंगाजल जे भांडं असतं त्याच्यामध्ये आम्ही घेऊन पूजा केलेली आहे। आमचं तो काय हे प्राचीन काळी मंदिर आहे
आणि भागीरथीजींनी, हे भागीरथी भगवान आहेत, भागीरथीजींनी या भागीरथीजींनी इथून तपश्चर्या करून गंगा इथून काढलेली. दाखवे स्थान. भागीरथी महाराज की जय. हर हर गंगे. तर हे आहे गंगा मैयाचं पूजन. तर फायनली आमचं सगळं दर्शन झालेलं आहे. आम्ही गंगासुद्धा घेतली, त्याचीसुद्धा पूजा झाली आणि त्यानंतर आम्ही ते मंदिराच्या बाहेर आलो आहे. पण इकडे बघा सगळ्यांची फॅन फॉलोवर्स मिळत आहेत, तर त्याच्यामुळे फोटोशूट चालू आहेत आणि हा गेटअप आहे असा. सो त्याच्यामुळे काहीतरी युनिक वाटत असेल कदाचित. पण हा इकडचा पहाडी लुक आहे. इकडचे जे पहाडी माणसं असतात. जय माता दी. कसं वाटतं आमचं गेटअप? सो इकडचे जे पहाडी महिला आहेत त्यांचा मला हा तर गेटअप कोणी आहे. बोलत नाही पहाडी आहे म्हणून. तुला पण नाही मला बोलत, पण आपल्याला नाही. कोणालाच नाही बोलत आहे की आपण पहाडी इथे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आहोत आहोत. म्हणून. मुंबईतले आहोत, इकडचेच आहे. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही इकडचे गडवाले आहोत आणि इकडचे पहाडी लोक आहोत म्हणून असं सगळ्यांना वाटतं. सो खूप छान वाटलं दर्शन करून. तर हे आहे गंगोत्री मातेचं मंदिर. मी गंगाजल घेऊन आलेलो आहोत आणि मग ते गंगाजल इकडे ना असं पॅक करून मिळतं, म्हणजे प्रवासामध्ये ते पडत नाही. सो इकडे आता आम्ही जेवायला बसलोय हॉटेलला आणि हिचं बघा काय चाललंय ना, ताशी ठेवून ती जेवणार आहे ना. हा तुझं काय म्हणणं आहे, नथ काढायची? सेम मलाही नथ अशी वरती करून मग खावा लागणार आहे, बिकॉज असं तर खाता येणार नाही. नाही बघा हिने आणि मग खायचं. हा असं पण होऊन जाईल. तर राम तेरी गंगा मेली या पिक्चर मध्ये जे काही डाकघर होतं ना, आम्ही तिकडे चाललेलो आहोत. शूटिंग पण इथेच झाले. हा आणि शूटिंग पण ह्याच गावामध्ये झाली होती, तर आम्ही इकडे आलेलो आहोत. या तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तेरी गंगा मेली, मंदाकिनी आणि हिरो कोण आहे का हिरो? रणधीर कपूर. तिकडे ऍपलची झाडं बघ. आणि नाही ऍपलचं आहे का हे? ऍपल आहे. हा सो हे ऍपलचं झाड आहे आणि इकडे अशी बरीच झाड आहेत. गांजा गांजा. तिकडे थंडी पण खूप आहे आणि आता पाऊस पण चालू झालाय. आणखीन एक हे मला सफरचंदचं झाड दिसलंय आणि तुम्हाला दाखवते. हे बघा. लहान आहेत अजून. ऍपल आहे. एक तोड नका. नाही. सो फायनली आम्ही डाकघरच्या इकडे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता. व्हिडिओ खाली फोटो फोटो. So तुम्ही बघू शकता इथे काय लिहिलंय. So इथे फिल्म आहे राम तेरी गंगा मैली. ह्या पिक्चरची शूटिंग इथे झाली होती. का माऊ काय करते इथे? तिचं फोटोशूट चालू आहे आणि मंदाकिनी हिरोनीचं बॅनर लावलेलं आहे इथे. आणि खूप छान वाटलं इथे आम्हाला आल्याच्या नंतर, कारण की असं काहीतरी वेगळं बघितल्यावरती खूप छान वाटतं ना. मला ऍपल तोडून दिली. त्यानंतर फोटो काढतो आपला. एक आहे असं पकड जरा. सो इथे ऍपल दिसतंय. त्याला तोडते नाही देख.
तर मंडळी आम्ही रात्री इथे आमच्या ह्या हॉटेलमध्ये येऊन थांबलो होतो आणि हॉटेलच्या बाहेरचं असं व्ह्यू आहे आणि रात्री फार छान दिसत होतं. पण मी फार थकले होते, झोपले त्यामुळे लवकर थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे. बट इट्स ओके. सो हे आहे हॉटेल आणि ह्याच्या खाली तिकडे रूम होते. सकाळीच बघती आहे तर इथे त्यांची शेती चालू आहे. इथल्या माणसांची शेती एकदम थोडी असते आणि तेवढीच्या भागेमध्ये पण ते शेती करतात. फायनली सकाळ झाली आता आणि चहा नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत धारादेवीसाठी. इथून धारादेवी काहीतरी 50 किलोमीटर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की 4 धाम म्हणजे हे 4 दिवसामध्ये होतात, असं नाही आहे. 4 धामसाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला 12 दिवस किंवा 10 दिवस तर कंपल्सरी लागतील. एकाच पर्वतावरती देव आहेत सगळे, पण त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला असे 10-20 पर्वत फिरून जावं लागतं. म्हणजे गंगोत्रीवरनं आम्हाला यमुनोत्रीला येण्यासाठी 1 दिवस पूर्ण लागला आहे. मध्ये आम्ही थोडंसं टाईमपास वगैरे करून निघालो. असो आता गंगोत्रीवरून आम्ही केदारनाथला निघालो आहोत. सो केदारनाथला जाता काल रात्री इथे थांबलो. आता धारादेवी करून मग आम्ही केदारनाथला जाणार आहोत. सो असं रूटीन आहे. हम लोग अभी कहाँ रुके भूल गए. ऋषिकेश में रुके. देखो ऋषिकेश का नज़ारा दिखाई. माँ ऋषिकेश का नज़ारा. भैया सुनो, इतना सब कुछ किए. सो फायनली इथे लँडस्लाईड झालेलं आहे, त्याच्यामुळे आमची गाडी इथे थांबली आहे. असं बऱ्याच ठिकाणी होतं, तर त्याच्यामुळे गाडी कुठेही कधी कशी थांबेल सांगू शकत नाही. आता हे दिवसाचं झालं आहे. आमच्याबरोबर रात्री 2 वेळेस झालेलं आहे. यमुनोत्रीवरून येतात. पण आता आम्ही चाललेलो आहोत धारादेवीला. तर तिकडे हे असं आहे. माता दी राधे राधे. देखो हम अभी श्रीनगर से पहले 18 किलोमीटर पहले हम रुके हैं. बहुत भूख लगी हमें, तो अभी हम सोयाबीन पुलाव बना रहे हैं. ये हमारे भैया है मनोज भैया, कुछ कहना चाहते हैं? मनोज भैया गाड़ी बहुत अच्छा चलाते हैं, उसके लिए बाद में मैं बताऊँ कमेंट. देखो चूल्हा हमारे के. सो फायनली ते दोघी जणी तिकडे वरती बसले आहेत आणि इथे आम्ही थांबलो आहे. याचं कारण की इकडे निसर्गाचं पाणी आहे. तर आम्ही थांबलेलो आहोत नरेंद्रनगर प्रभाग काहीतरी समथिंग मुनी रेती. मला एवढं आता वाचता येत नाही कारण की चष्मा नाही. आणि ही इथे बसली मस्तपैकी जेवण बनवते. इकडे त्यांनी कांदे बटाटे टोमॅटो काय कापून काय बनवायचं ह्याचं ना वेज पुलाव. चावल दो बाई काहीच नको. पुढे मी समजतो. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि मी आता गाडीमध्ये बसली आहे कारण की मोबाईलला चार्जिंग पण लावते. आणि खरंच हे ना ट्रॅकिंग वाटते आम्हाला. म्हणजे आम्ही आलो देवदर्शनासाठी, पण असं छान झरणा बघून नंतर मग तिथे जेवण बनवायला बसणं हे खूप वेगळा आनंद आहे. तिथे चाललंय जेवण बनवायचं. सो इथे वर्षाचे 12 महिने हे पाण्याचा झरा आहे. वर्षाचे 12 महिने चालूच असतो असं कंटिन्यू. मग इकडून ते पाणी असं इकडे मग ह्या रस्त्याच्या खालून त्या तिकडे शेतामध्ये. त्याच्यामुळे इकडे जास्त हिरवळ आहे आणि इथे जे डोंगर आहेत ह्या डोंगरांमध्ये पाणी मुरलेलं आहे. भव्य असं पात्र धारीदेवीचं आहे आणि पात्रामध्ये मधोमध वसलेलं धारीदेवीचं मंदिर आहे. अशी मान्यता आहे की 4 धाम
जी उत्तराखंड 4 धाम यात्रा चालू करतात त्या देवीची मुभा जेव्हा असेल तेव्हाच ही यात्रा चालू होते अशी मान्यता आहे. फायनली आम्ही आता जेवण वगैरे इथे धारादेवीच्या इथे आलेलो आहोत आणि ती बघा आमची करिश्मा का. तर हे आहे धारी देवीचं मंदिर आणि हे मंदिर पाण्यातच असतं. इथे बोटिंग सुद्धा आहे. खाली आहे. हे एंट्रन्स मंदिर असतं आणि इथून आपण खाली जाणार आहोत. तर मंदिर इकडे आहे आणि आपण इथून हळूहळू चालत चाललो आहे आणि हे मंदिर पाण्यातच आहे. अशा पद्धतीमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. तर हे देवीच्या मागचा गाभारा आहे. म्हणजे देवी हे जे दगडासारखं दिसतं याच्या पुढेच देवी आहे आणि या देवीला वरती आकाशाच्या वरती म्हणजे ह्या देवीला मंदिर नाही आहे. देवीच्या डोक्यावरती पूर्ण आकाश आहे. संगम आहे. ही मंदाकिनी नदी आहे आणि ती वो बाजूला कोणता नदी? अलकनंदा. सो मंदाकिनी आणि अलकनंदा नदी या दोन नदींचा संगम इथे होतं आणि पुढे जाऊन मग ती गंगा होते.